सकाळची वेळ आहे आणि आम्ही गाणगापूर येथील भीमा अमरजा नदीवर स्नानासाठी आलेलो आहोत. आमच्याबरोबर एकूण 15 लोक आहेत. आम्ही इथे स्नान केल्यानंतर आम्ही येथील या भीमा अमरजा नदीच्या काठावर एक वटवृक्ष आहे. त्या औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्या औदुंबराच्या वृक्षाला लोक इथं प्रदक्षिणा घालतात. तसेच या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण किंवा सप्ताह करतात. तर आम्ही तिथे जाण्यासाठी सुरुवातीला आम्ही संगमावर येऊन अंघोळ केली आणि वर आम्ही आल्यानंतर तिथे अमरजा नदीच्या भीमा नदीच्या संगमावर जे औदुंबराचं झाड आहे त्याला संपूर्ण बाजूनी कंपाऊंड केलेलं आहे आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये तिथे महाराजांच्या पादुका आहेत आणि त्यामुळे इथे लोकांना गुरुचरित्र वाचण्यासाठी खूप सोय असणारी ही जागा आहे. इथे त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे गुरुचरित्र वाचता येतं. तर आपण समोर पाहतात हे गुरुचरित्र वाचण्यासाठी लोक बसलेले आहेत आणि काही लोक औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत आहेत. तर हे गाणगापूरमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. आम्ही भीमा अमरजा नदीच्या संगमावर स्नान करून आल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर आम्ही तेथील श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. तिथे श्री महाराजांनी ठेवलेल्या पादुका आहेत आणि या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा बाहेर येऊन आपण गाणगापूर येथील प्रमुख मंदिरामध्ये जाऊ शकतो. तर असं हे संगमावरील मंदिर खूप छान आहे आणि तिथे बाहेरील बाजूस देखील बरीचशी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि बरेच लोक इथे स्नान केल्यानंतर या मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे मुख्य मंदिरामध्ये गावामध्ये जातात. जय हनुमान 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 इतना एक फोटो काढून येतो. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान आपण गाणगापूर येथील भीमा अमरजा नदीचा संगम पाहिला. तेथील श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर पाहिले आणि येथील घाट देखील खूप छान आहे आणि मुख्य गावापासून संगम साधारण 4 ते 5 किलोमीटर आहे. वाटेत आपल्याला भस्माचा डोंगर दिसतो, पण आता तिथं भस्माचा डोंगर राहिलेलं नाही आहे आणि इथे स्नान करून लोक मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. तर असं हे गाणगापूरचं
संगमावरील हा व्हिडिओ आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.